मऊ लुसलुशीत मेथीचे ठेपले व त्यासोबत शेंगदाणा लसूण चटणी. मेथीच्या ठेपल्यांसोबत लसणाची चटणी त्या ठेपल्यांची चव वाढवतात. ठेपले इतके मऊ होतात की अगदी कापसासारखे खायला लागतात. मुलांना मधल्या वेळेत खूप भूक लागते, त्यासाठी हा पौष्टिक व पोटभरीचा नाश्ता आहे. मेथीचे ठेपले बनवण्यासाठी मी इथे ताजी मेथी घेतली आहे. ती स्वच्छ करून बारीक अशी कट करून घेतली आहे. मेथी साफ करताना फक्त पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर यासाठी एक मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी 6 ते 7 मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा व 10-12 लसणाच्या पाकळ्या अशा वाटून घ्यायच्या आहेत. वाटलेला मसाला मेथीच्या बारीक केलेल्या मेथीमध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. अर्धा कप दही मी इथे फेटून घेतले आहे, ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. 2 चमचे तेल देखील घालायचे आहे व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे गव्हाचे पीठ घेतले आहे 1.5 वाटी, ते यामध्ये. त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी बेसनाचे पीठ घातले आहे. बेसनाचे पीठ घातल्यामुळे अगदी मेथीचे ठेपले खरपूस असे छान तयार होतात. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण जसे चपातीला मळतो तसे मळून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 चमचे तेल घालून पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर एक लिंबवा एवढा गोळा घ्यायचा आहे व आपल्याला ठेपले लाटून घ्यायचे आहेत. ठेपल्याचा गोळा मी मेथीच्या पिठामध्ये बुडवून घेतला आहे अशा पद्धतीनं व असं हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. गोल असे लाटून घ्यायचे आहेत. या पद्धतीचे ठेपले तुम्ही नक्की करून बघा. अगदी छान असे हे खायला लागतात. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. गोल आकार येण्यासाठी मी एक छोटी प्लेट घेतली व या प्लेटने ठेपल्यावर ठेवून याला गोल व्यवस्थित असा आकार दिला आहे. त्यानंतर तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे. तव्याला आपण तेल लावणार आहोत म्हणजे ठेपले चिकटणार नाहीत. तवा गरम झाल्यानंतर ठेपला यामध्ये टाकून द्यायचा आहे व व्यवस्थित खरपूस असा दोन्ही बाजूनी तूप लावून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणा लसूणची चटणी जर तुम्हाला बघायची असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.